मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 2 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.7 अकबर मीट्स बिरबल. अकबर मीट्स बिरबल म्हणजेच काय? अकबर नावाचा एक राजा होता. तो कोणाला भेटला? बिरबल या इसमशी म्हणजेच काय? या पर्सनशी येथे भेटलेला आहे, असं या पाठाचं नाव आहे. तर खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. डू यू नो? तुम्हाला माहित आहे का? रोड्स ऑल्सो हॅव नेम्स. नेम द रोड्स दॅट लीड्स यू होम. तर प्रत्येक रोड्सला, प्रत्येक रस्त्याला स्वतःचं ओन नेम असतं, स्वतःचं नाव असतं. तर तुमचं घर ज्या जागी आहे, ज्या रस्त्याला आहे, त्या रस्त्याचं नाव येथे सांगा असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येकाच्या घरच्या समोरचा जो रस्ता असणार आहे, त्या रस्त्याचं प्रत्येकाचं नाव काय असणार आहे? ते डिफरंट असणार आहे. तर सगळ्यांचे आन्सर इथे वेगवेगळे येतील, जसं की नवी पेठ, सोमवार पेठ, बुधवार पेठ, अशा प्रकारे वेगवेगळे इथे रोड्सची नावे येऊ शकेल. तर सुंदर अशी इथे स्टोरी देण्यात आलेली आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. लिसन, रिपीट अँड रीड. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. वन आफ्टरनून एम्परर अकबर अँड हिज courtiers went to visit a forest. By the time they decided to return to the palace, it was dark. तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. एके दुपारी, वन आफ्टरनून म्हणजेच काय? एके दुपारी एम्परर अकबर म्हणजेच काय? राजा अकबर आणि त्याचे जे कर्टियर्स आहेत, कर्टियर्स म्हणजेच काय? त्याचे जे दरबारी आहेत, ते एका जंगलात गेले होते. कशासाठी? व्हिजिट करायला, म्हणजेच काय? जंगल पाहण्यासाठी तेथे गेले होते. जंगलात त्यांनी खूप वेळ घालवला आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला कुठं जायचं आहे? रिटर्न पॅलेसला जायचं आहे. पॅलेस म्हणजेच काय? राजवाड्याला आपल्याला काय जायचं आहे? रिटर्न जायचं आहे. कारण तेव्हा काय पडलेला होता? अंधार झालेला होता किंवा डार्कनेस झालेलं होतं. Somehow they reached a crossroad. None of them knew which way to go. A young man was coming along the path. Akbar asked him, "What is your name, young man? Which of these roads go to the Agra?" तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. कसे बसे ते एका चौकात येऊन पोहोचले. म्हणजेच काय? रोड क्रॉस करून ते कुठे येऊन पोहोचले? चौकात येऊन पोहोचले. आणि त्यांना कोणत्या रस्त्याने जायचे आहे ते कळतच नव्हते किंवा त्यांना माहीतच नव्हतं. त्याच वेळी एक माणूस पहा, त्याच वेळी एक यंग माणूस त्या रस्त्यावरून जात होता आणि अकबराने त्याला विचारलं. काय विचारलं? व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय? यंग मॅन असं तिथे त्यांना विचारलं. विच ऑफ दिस रोड्स गो टू द आग्रा? आणि याच्यातला कोणता रस्ता, कोणता रोड आग्र्याला जातो, असा प्रश्न त्या पर्सनला येथे गेलेला आहे. द यंग मॅन रिप्लाइड, माय नेम इज महेश दास. None of these roads go to Agra. Roads do not to go anywhere. People use the roads to go the places. You can take the middle road, go to the Agra. तर त्या यंग मॅनने किंवा त्या तरुणाने येथे उत्तर दिले किंवा रिप्लाय केला. काय म्हणला? माझे नाव महेश दास आहे. काय म्हणलेलं आहे? माझं नाव महेश दास आहे. तर याच्यातला कोणताच रस्ता आग्र्याला जात नाही. रस्ते कुठेच जात नाहीत. लोक त्या रस्त्यांचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तर तुम्ही हा रोड कोणता? मिडल रोड पकडून, म्हणजेच काय? मधला रस्ता पकडून तुम्ही आग्र्याला जाऊ शकता. तो यंग मॅन एम्परर अकबरला म्हणतो. हे ऐकून अकबर काय करतो पहा. अकबर लाफ अँड सेड, व्हेरी क्लेवर ऑफ यू महेश दास. I am Emperor Akbar. Take my ring as a gift. Come to my court and meet me. Show this ring to the guards. They will let you in. This is how Akbar met his wise minister Birbal for the first time. तर हे सगळं बोलणं ऐकून, कोणाचं? त्या यंग मॅनचं बोलणं ऐकून तेथे अकबर काय केला? हसला आणि त्या यंग मॅनला म्हणजेच काय? त्या महेश दासला काय म्हणाला पहा. व्हेरी क्लेवर ऑफ यू म्हणजेच काय? महेश दास, तू काय आहे? खूपच हुशार आहेस. तर मी कोण आहे?
एम्परर अकबर आहे, मी कोण आहे, सम्राट अकबर आहे. तर ही माझी रिंग घे, म्हणजेच काय, माझं हे अंगठी घे, आणि जेव्हा तू माझ्या कोर्टकडे येईल, म्हणजेच काय, माझ्या राजवाड्याकडे येईल, तेव्हा तू हे अंगठी त्या गार्ड्सना, म्हणजेच काय, त्या रक्षकांना दाखव. तुला काय करतील, ते आत सोडतील जेव्हा हे तू रिंग त्यांना दाखवशील. आणि अशा प्रकारे येथे पहिल्यांदा महेशदास म्हणजेच कोण, ते आहेत बिरबल. येथे पहिल्यांदा बिरबलची भेट कोणासोबत झाली, अकबरासोबत झाली, असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर हे जे बिरबल आहे ते प्रसिद्ध बिरबल आहेत, आणि हे जे महेशदास आहेत ते पुढे जाऊन काय म्हणून प्रसिद्ध झाले, बिरबल म्हणून प्रसिद्ध झाले. तर अशा प्रकारे ही स्टोरी आपण एक्सप्लेन करू शकतो. तर खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, रीड अलाउड म्हटलेलं आहे, मोठ्यानं वाचा असं म्हटलेलं आहे, तर ते तुम्ही वाचून घेऊ शकता. राईट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे, हु सेड द फॉलोइंग. खालची जी वाक्य आहेत, खालची जी सेंटेन्सेस आहेत, ते कोणी म्हणालेलं आहे, असे इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. विच ऑफ दीज रोड्स गो टू द आग्रा. याच्यातलं कोणता रस्ता आग्र्याला जाईल असं कोणी विचारलं, तर अकबरनं कोणाला विचारलं, या यंग मॅनला, म्हणजेच काय, महेशदासला विचारलेलं आहे. कोणी विचारलं, तर अकबरनं विचारलेलं आहे. तर येथे आपण अशा प्रकारे लिहू शकतो, एम्परर अकबर. सेकंड वन आहे, पीपल यूज द रोड्स टू गो टू द प्लेसेस. तर जे पीपल असतात, म्हणजेच काय, जे लोक असतात, ते या रस्त्यांचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी जातात, असं कोणी म्हणालं, तर या महेशदासनं म्हणालेलं आहे. तर हा महेशदास कोण आहे, तर तो बिरबल आहे. तर इथे तुम्ही दोन्ही लिहू शकता, महेशदास किंवा बिरबल, अशा प्रकारे इथे लिहू शकता. तर थर्ड वन काय म्हणण्यात आलेलं आहे, टेक माय रिंग ॲज अ गिफ्ट. तर ही माझी अंगठी घे, हे माझं रिंग घे, असं कोणी म्हणालं, तर एम्परर अकबरनं म्हणालेलं आहे. तर इथे आपण एम्परर अकबर लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट वन आहे, वेअर डिड एम्परर अकबर अँड हिज कर्टियर्स गो वन आफ्टरनून. तर एम्परर अकबर, सम्राट अकबर आणि त्याची जी दरबारी आहेत, कर्टियर्स आहेत, एका दुपारी कुठं गेले, तर कुठं गेले, जंगलात गेले, म्हणजेच काय, फॉरेस्टमध्ये गेले. तर येथे आपण आन्सर अशा प्रकारे लिहू शकतो, पहा, दे वेंट टू विजिट अ फॉरेस्ट. अशा प्रकारे येथे आपण लिहून घेऊ शकतो. सेकंड वन आहे, व्हॉट वॉज द नेम ऑफ द यंग मॅन. तर यंग मॅनचं नाव काय होतं, तर महेशदास होतं. तर येथे आपण लिहून घेऊ शकतो, द यंग मॅन्स नेम वॉज महेशदास. थर्ड वन आहे, व्हॉट गिफ्ट डीड अकबर गिव्ह टू द महेशदास. महेशदासला अकबरने काय भेट वस्तू दिली किंवा काय गिफ्ट दिलं, तर रिंग दिली, हातातली काय दिली, रिंग दिली. तर येथे आपण लिहून घेऊ शकतो, पहा, अकबर गेव महेशदास हिज रिंग. अँड डी वन आहे, आर महेशदास अँड बिरबल द सेम पर्सन. महेशदास आणि बिरबल हे दोन्ही सेम पर्सन आहेत, एकच पर्सन आहे का, तर हो. तर इथे आपण लिहून घेऊ शकतो, यस, महेशदास अँड बिरबल आर द सेम पर्सन. दॅट आफ्टर फिफ्थ वन क्वेश्चन येथे सांगण्यात आलेला आहे, टेल द स्टोरी इन युअर ओन वर्ड. तर ही जी स्टोरी आहे अकबर आणि बिरबलची, तर ती आपल्या ओन वर्ड्समध्ये येथे आपल्याला सांगायची आहे, स्वतःच्या शब्दात येथे आपल्याला सांगायची आहे. दॅट आफ्टर येथे काय विचारण्यात आलेलं आहे, पहा, लुक अँड आन्सर म्हटलेलं आहे. एक आपल्याला खाली मॅप दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पार्क, पोस्ट ऑफिस, होम आणि स्कूल दाखवण्यात आलेला आहे, आणि या सगळ्यांना रोड्सनं काय करण्यात आलेलं आहे, जॉईन करण्यात आलेलं आहे. तर काय म्हणण्यात आलेलं आहे, पहा, प्रॅक्टिस द सॉन्ग, पुट युअर लेफ्ट हँड इन, पुट युअर लेफ्ट हँड आउट. तर येथे सॉन्ग आहे, तर तो सॉन्ग काय करा म्हटलेला आहे, प्रॅक्टिस करा म्हटलेला आहे. शो मी द वे टू. तर येथे मला रस्ता दाखवा असं प्रश्न सांगण्यात आलेला आहे. तर खाली आपल्याला क्वेश्चन्स दाखवण्यात आलेला आहे, पहा, इन विच डायरेक्शन विल रिया गो. तर हे जे घर आहे ते कोणाचं आहे, रियाचं आहे. तर रिया कोणत्या डायरेक्शनला जाईल, कोणत्या दिशेनं जाईल, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. पहा, सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे, पहा, इफ शी वॉन्ट्स टू गो टू स्कूल. रियाला स्कूलला जायचं आहे, तर ती कुठं जाईल, स्ट्रेट जाऊन कुठं जाईल,
राईट साईडला जाईल. कुठं जाईल? राईट साईडला. कारण राईट साईडला आपल्याला काय दिसून येत आहे? स्कूल दिसून येत आहे. तर येथे आपण राईटला काय करून घेऊया? सर्कल करून घेऊया. इफ शी वॉन्ट टू स्टॉप बाय द पोस्ट ऑफिस, तिला पोस्ट ऑफिसकडे जाऊन थांबायचं आहे. कुठं? पोस्ट ऑफिसकडे जाऊन थांबायचं आहे. तर स्ट्रेट जाऊन ती कुठं जाईल? लेफ्टला जाईल. कुठं जाईल? लेफ्टला. तर येथे आपण लेफ्टला सर्कल करून घेऊया. अँड लास्ट वन आहे, इफ शी वॉन्ट्स टू विजिट द पार्क, आणि तिला पार्कला जायचं आहे. कुठं? बगीच्याला जायचं आहे. तर ती कसं जाईल? तर एकच रस्ता आहे. तो कसा आहे? स्ट्रेट आहे. तर येथे आपण स्ट्रेटला सर्कल करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे येथे आपण रियाला काय केलं? हेल्प केलं त्या डायरेक्शननं पोहोचवण्यासाठी. कुठे? स्कूल, पोस्ट ऑफिस अँड पार्क. अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.7 अकबर मीट्स बिरबल हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.